नमस्कार मंडळी. ऊस शेतीला सध्या लोक भरमसाठ खतं टाकत आहेत. त्यामध्ये ज्यावेळेस ऊस बांधणी असते त्यावेळेस एकरी 10 पोती टाकत आहेत किंवा त्यापेक्षाही जास्त. त्यामध्ये मग 1840 असेल, 1919 असेल, 1515 असेल किंवा सुपर गुळी असेल, पोटॅश असेल. परंतु एवढा डोस खरंच गरजेचा आहे का, हे पाहणे खरंच गरजेचं आहे. कारण आपण एवढे खते टाकून आपल्या जमिनी खराब करत आहोत. तर योग्य डोस कोणता असावा, तर त्यासाठी आपल्याला आपल्या जमिनीची माती परीक्षण करायला पाहिजे. आपल्या जमिनीचं माती परीक्षण केल्यावरच कळेल की आपण किती डोस द्यावा. हा झाला एक मुद्दा. दुसरा मुद्दा म्हणजे एवढं रासायनिक खतं टाकण्यापेक्षा, म्हणजे समजा आता आपण 15-15ची 3 गोण्या घेतल्या तर त्याचे 4 ते 4,500 रुपये होतात. त्याच्याऐवजी 1 टेलर खत टाकला तर निश्चित त्याचा फायदा होतो आणि ते 2 ते 3 वर्षापर्यंत त्याचा फायदा आपल्या जमिनीला होत राहतोय. तसेच सेंद्रिय कर्बसुद्धा वाढतोय. मग हे कुठेतरी आपण लक्षात ठेवले पाहिजे. रासायनिक खतापेक्षा सेंद्रिय खते टाकण्याकडे लक्ष दिले पाहिजे. जर आपण 10 पोती एका वेळेस ऊसाला टाकत असेल तर आपला खर्च साधारणतः त्याचा 10,000च्या वर जातो. त्याच्याऐवजी जर आपण 2 ट्रेलर शेणखत टाकले आणि थोड्या प्रमाणात रासायनिक खते टाकले तर निश्चितच आपल्याला उत्पन्नही जास्त मिळेल आणि आपली जमीनसुद्धा व्यवस्थित राहील. तर जरूर विचार करा.